डॉक्टर प्राध्यापक हनुमंतराव भोपाळे सर यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी 7 वाजता हनुमान मंदिरामध्ये सारे योगी योग साधक जमलेले आहेत। अतिशय विधायक कार्यक्रमानं हा जन्मदिवस साजरा होतो आहे। आज योग साधकांच्या हस्ते पवित्र हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आणि जन्म आणि वृक्ष यांचा अतिशय सुंदर असा अतूट अन्वय अतूट संबंध आज सकाळी प्रभातकाळी निर्माण करण्यात आला। सगळीकडे वृक्षांची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणूनच वृक्ष आणि मानव यांचे एक जे अतूट नातं आहे ते अधिक परिदृढ करण्यासाठी प्राध्यापक हनुमंतराव भोपाळे हे प्रयास करतात। त्यांच्या प्रत्येक जीवनातला प्रत्येक क्षणच कृतार्थ असतो। त्यांची लेखणी वाणी वचन ह्या सगळ्यांना मानव कल्याणाचं सतत त्यांचं अध्ययन चालू असतं, खरं तर साधना चालू असते। आज वृक्षारोपणाच्या माध्यमातून आज सारे योगी एकत्र आलो, अनेक वृक्ष लावण्यात आले आणि तुकोबारायांच्याच भाषेमध्ये बोलायचं झालं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरी आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं कंथा कमंडलू देह उपचारा जाणवतो वारा अवसरू तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपुल्याशी। हा जो एक सुंदर मानवाचा आणि निसर्गाचा संवाद घडवण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब आपण करता आहात। आपल्याला आम्ही सर्वजण अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि 100 वर्षाचं सुंदर आयुष्य मिळावं अशी कामना करून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू सर। अलीकडे या सर, ते सगळ्याच गरज नाही, एकदा दाखवलं की झालं सगळं। डॉक्टर हनुमंत भोपाळे सर यांचा आज जन्मदिवस, जन्मदिवसाचं अभिष्टचिंतन करण्यासाठी सकाळी आपण सर्वजण या हनुमान मंदिराच्या प्रांगणात एकत्र जमलेलो आहोत। जन्मदिवस हा केवळ कागदावर न करता किंवा कुठेतरी पार्टी न करता आपला विधायक कार्यासाठी आपला जन्मदिवसाचा कार्यक्रम व्हावा या उद्देशानं डॉक्टर हनुमंत भोपाळे सर यांनी मी झाड लावलेलं आहे तुम्हीही झाड लावा, मी झाड लावलेलं आहे मी झाड जगवत आहे तुम्हीही झाड लावा आणि तुम्हीही झाड जगवा हा अतिशय चांगला असा संदेश दिलेला आहे। आणि हा संदेश सर्वांनी अंमलात आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी आपणास वेगवेगळ्या कल्पनासुद्धा दिलेल्या आहेत। हनुमंत भोपाळे सर अतिशय धडपड व्यक्तिमत्व, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोमवारपासून रविवारपर्यंत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत वर्षाचे 365 दिवस आठवड्यातले 24/7 दिवस सतत काहीतरी उपक्रम करत असतात, धडपड करत असतात। जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन समाजकार्य करत असतात। अशा समाजकार्य करणाऱ्या धडपड्या व्यक्तिमत्वाला डॉक्टर हनुमंत भोपाळे सर यांना जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अभिष्टचिंतन करत आहोत। त्यांना निरोगी निरामय दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या हातनं अशीच समाजकार्य व्हावीत आणि त्या समाजकार्यामध्ये आपणालाही सहभागी होता यावं अशा प्रकारची मी त्यांना शुभकामना व्यक्त करतोय आणि थांबतोय। धन्यवाद। आभार मानू का? 1 मिनिट बंद कर।